नमस्कार मित्रांनो, 26 ऑगस्ट 2021च्या आजच्या भागात नेतोजींच्या घरी पाहुणचारासाठी आलेल्या बाजीप्रभूंमध्ये आणि नेतोजींमध्ये काहीशा चेष्टेमध्ये सुरू झालेल्या तलवारबाजीला काहीसा वेगळाच रंग चढतो आणि या दोघांमध्ये भयंकर लढाई सुरू होते. दोघेही एकमेकांवर सपासप वार करू लागतात. करमणुकीपुरत्या असलेल्या या लढाईचं भयंकर होत असलेलं रूप पाहून बाजीप्रभूंचे बंधू आणि नेतोजींच्या घरातले देखील घाबरून जातात. ते दोघेही त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात, पण या दोघांपैकी कोणीही ऐकायला, कोणीही मागे हटायला तयार नसतं. इतक्यात त्या दोघांच्या तलवारींच्या वारामुळे दोघांच्याही दंडांवर दुखापत होते आणि त्यातून रक्त वाहू लागतं. हे पाहून घाबरलेली नेतोजींची बायको धावत धावत महाराजांना बोलवायला जाते आणि इथे महाराज आपल्या पत्नी म्हणजे सईबाईंसोबत देवदर्शनात सैरीला निघालेले असतात. आणि इतक्यात तेथे नेतोजींची बायको पोहोचते आणि महाराजांना म्हणते, महाराज, अनर्थ झाला. त्या दोघांना आता फक्त तुम्हीच थांबवू शकता. हे दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. हे ऐकून राणी सईबाई देखील घाबरतात आणि यावर महाराज स्मितहास्य करत म्हणतात, काळजी नसावी. नेतोजींनी बाजीप्रभूंना घरी पाहुणचारासाठी बोलवलं आहे. ते फार तर एकमेकांना लढाईचे डावपेच दाखवत असतील. यावर नेतोजींची बायको म्हणते, नाही महाराज, डावपेच दाखवताना कोणी एकमेकांचं रगत काढतंय वय. ही लढाई चेष्टेत चालू झाली असेल, पण आता ही लढाई चेष्टेपुरती मर्यादित राहिली नाही. कोणीही मागे हटायला तयार नाहीये. महाराज, मी आपल्याला अर्जव करते, आपण स्वतः येऊन हे थांबवावं. आणि हे ऐकून चिंतेत पडलेले महाराज देखील तडक त्या दोघांकडे जायला निघतात आणि इथे दोघेही मागे हटायला तयार नसतात आणि या दोघांची ही लढाई टोकाला पोचलेली असते. इतक्यात तेथे महाराज येतात आणि थांबवा हे सगळं असं म्हणतात. हे ऐकून महाराजांना बघून दोघेही थबकतात. तलवार जागच्या जागी राहते आणि दोघेही महाराजांना मुजरा करतात. महाराज दोघांच्याही जवळ येऊन म्हणतात, का चालू आहे हा जीवघेणा खेळ? कशासाठी आणि कोणाला दाखवायची आहे ही मर्दुमकी? मला तुम्हा दोघांकडूनही ही अपेक्षा नव्हती. यावर काहीसे हसत बाजीप्रभू आणि नेतोजी म्हणतात, महाराज, दोस्तीचा मुकाबला होता. थाळा लावेपर्यंत काहीतरी करमणूक इतकंच, पण आपण देखील फसलात. म्हणजे लढाईचं सोंग आम्ही अगदी योग्यरित्या वटवलं तर. नेतोजी देखील दुजारा देत म्हणतात, महाराज, एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे आम्ही एकमेकांचा जीव कसा बरं घेऊ? एकमेकांचा हात हाती घेत ते दोघेही म्हणतात, हे ऋणानुबंध कितीही तोडायचे म्हटले तरी कधी तुटणार नाहीत. त्या दोघांनाही झालेल्या जखमांकडे पाहत दुःखी झालेले महाराज म्हणतात, हे घाव जरी आमच्या देहावर झाले नसले तरी आमच्या मनावर नक्कीच झाले आहेत. फक्त सोंग योग्यरित्या वटवावं म्हणून जर आमची माणसं एकमेकांना घाव करू लागली तर आम्ही काय म्हणावं? बाजीप्रभू, नेतोजी, जर पुन्हा असे घडले तर ती आमची हार असेल. महाराजांचे शब्द हे थेट या दोघांच्याही काळजाला भिडत असतात आणि दोघेही पटकन गुडघ्यावर बसतात, आपली तलवार महाराजांपुढे धरतात आणि म्हणतात, माफी असावी राजे, पुन्हा असं होणार नाही. महाराज त्या दोघांनाही उठवत म्हणतात, आपण दोघं म्हणजे स्वराज्याची ताकद. 2 मावळे एकत्र आले तर 200 शत्रूंना गारद करतील आणि 200 मावळ्यांची ताकद आपल्या मनगटात असणारे मावळे म्हणजे नेतोजी पालकर आणि बाजीप्रभू देशपांडे. महाराज साहेबांनी आम्हाला सल्ला दिला होता, एखादा गड कमी घेतला तरी चालेल, पण 2 प्रेमाची माणसं नक्की जोडा. आणि इतक्यात महाराज कोणत्या तरी विचारात गुंततात. शहाजीराजेंची बरेच दिवस काही खबर न आल्यामुळे महाराजांना त्यांची चिंता वाटू लागते. आणि इथे शहाजीराजांना कर्नाटकात भेटून आलेले कान्होजी जेधे आऊसाहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी गडावर येतात. आऊसाहेब कान्होजी जेधेंकडे शहाजीराजे यांचे कुशल मंगल विचारतात आणि इतक्यात तेथे शिवाजी महाराजांचे आगमन होते आणि महाराज म्हणतात, काका, तुम्ही आल्याची वार्ता समजली आणि कोण आनंद झाला. क्षणार्धात आबासाहेबांपाशीच जाऊन आम्ही पोहोचलो. असं म्हणत महाराज त्यांच्या पाया पडतात. भाऊक झालेले कान्होजी म्हणतात, राजे, असं राजाने सेवकाच्या पाया पडू नये. आणि यानंतर कान्होजी जेधे आणि महाराज यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. कान्होजी म्हणतात, बांदलांचा विषय मी ऐकला. सगळे प्रश्न सुटले आहेत की काही अजून बाकी आहेत? यावर महाराज म्हणतात, आता सगळे प्रश्न सुटले आहेत आणि या बांदलांच्या मोहिमेमध्ये बाजीप्रभूंसारखा हिरा स्वराज्याला लाभला आहे. हे ऐकताच कान्होजी जेधे खुश होतात आणि म्हणतात, आता बाजीप्रभू स्वराज्यात आले म्हणजे त्यांच्या मागे इतर छोटे मोठे सरदार, देशपांडे, देशमुख सुद्धा स्वराज्यात येतील. आम्ही येताना महाराज साहेबांना म्हणजे शहाजीराजांना बेलरोटीची शपथ घेऊन शब्द दिला होता की स्वराज्यातील अनेक छोटे मोठे सरदार आम्ही महाराजांच्या म्हणजेच तुमच्या पाठीशी उभे करू. मग राजे, आता पुढची मोहीम कोणती? यावर शिवाजी महाराज म्हणतात, आता मोहीम एकच, सैन्याचा आणि स्वराज्याचा विस्तार. आणि इथे बाजीप्रभू आपल्या राहत्या घरी आपल्या परिवाराला म्हणतात, ही माणसं काहीशी वेगळीच. शिवाजी महाराज,
मासाहेब जिजाऊ तर प्रत्यक्ष जगदंबा वाटतात आणि त्यांच्या समोर नतमस्तक व्हावंसं वाटतं. आणि इथे गडावरील सदरेवर शिवाजी महाराज, कान्होजी जेधे, त्यांचे पुत्र बाजी जेधे आणि इतर सरदारांमध्ये चर्चा रंगलेली असते. महाराज कान्होजी जेधेंना म्हणतात, छोट्या मोठ्या सरदारांना, देशमुखांना तुम्ही स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न करतच आहात, पण यामध्ये खूप वेळ खर्ची जात आहे, त्यामुळे स्वराज्य विस्ताराचा वेग मंदावू शकतो. छोटे मोठे सरदार, वतनदार हे स्वराज्यात येतीलच, पण ते तेव्हाच येतील जेव्हा आपण मोठमोठ्या वतनदारांच्या आणि स्वतःला राजे म्हणून घेणाऱ्यांच्या आसनाला धक्का लावू, त्यांना स्वराज्यात आणू. आणि तेव्हा छोट्या मोठ्या वतनदारांकडे, देशमुखांकडे स्वराज्यात येण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल. मान्य आहे, आपण सर्वांनाच राजी खुशीने स्वराज्यात आणू शकत नाही. कोणा ना कोणा विरोधात तरी तलवार ही उगारावीच लागणार. महाराजांचे हे बोल ऐकताच कान्होजी जेधे चटकन म्हणतात, महाराजांचा रोख जावळींच्या मोऱ्यांकडे तर नाही. आणि येथेच मालिकेतील आजचा भाग संपुष्टात येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यापुढील एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण आता जावळींच्या मोऱ्यांचा महाराज कसा बंदोबस्त करतात हे यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.